मित्रांनो नमस्कार. परत एकदा अंटोळ, खूप दिवसानंतर अंटोळ केल्यामुळे एक वेगळाच उत्साह आहे असं म्हणूया. आजचा विषय वर्गणी आणि कार्यकर्ता. आणि वर्गणी म्हटल्यानंतर डोळ्यासमोर येतं की घरोघरी जाऊन वर्गणी गोळा करणारे कार्यकर्ते. मी स्वतः गणेशोत्सव करता, राम मंदिर रोड सार्वजनिक गणेशोत्सव करता अनेक वर्ष मी वर्गणी गोळा करायला जात होतो. आणि आज घरोघरी वर्गणी गोळा करणारे अशी माणसं होती असं कालांतराने सांगावं लागेल अशी अवस्था. म्हणजे जसं रस्त्यावरती पिक्चर दाखवला जायचा, लोक हौशीने बघायचे. या साईडनं सरळ पिक्चर, पडद्याच्या पलीकडनं उलटा पिक्चर दिसायचा. एक वेगळी मजा होती. म्हणजे मी ज्या माझ्या मुलीला सांगायचो मी पिक्चर असा बघा, शी बाबा रस्त्यावर बसून बघायचे, पण बहुतेक जण बघायचे. हे ऐकायला पण तुम्हाला गंमतशीर वाटेल. आत्ताच्या लोकांना ती कथा आहे, पूर्वीच्या लोकांना ते माहिती होतं, पण ती मजाच वेगळी होती. कुठेतरी चिचुंबरी आली की त्या पब्लिक उठायचा, तो मजाच वेगळी होती. तो वर्गणी. आणि वर्गणी ही गणेशोत्सव असेल, होलिकोत्सव असेल, नवरात्रोत्सव असेल, दहीहंडी असेल, विविध सणांकरता आपल्याकडे वर्गणी गोळा करण्याची प्रथा आहे. आणि काही ठिकाणी पावती रीतसर दिलीच जाते. गणेशोत्सव, नवरात्रोत्सवमध्ये साधारणतः सगळे रीतसर अशा रजिस्टर्ड संस्था असतात, कारण तिथे पावती असते. काही ठिकाणी तर वहीवरतीच, साहेब किती 50, मागच्या वर्षी 50 दिले होते, मग ती वही दाखवणार. मग ते म्हणणार मागच्या वर्षी 50, मग ठीक आहे यावर्षी पण 50 लिहि. मग तो 50 लिहिणार, त्या माणसाची सही घेणार, झालं. आता कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा विभागणी करतात. गणेशोत्सव असेल तर बाबा या रस्त्यावरती हे सारे जाम कुचकी लोक आहेत, 1-1 रुपया करता चावतात, तिथे हीच माणसं पाठवू. काही ठिकाणी जरा सोफिस्टिकेटेड आहेत, ह्याला सगळे ओळखतात, ह्याला तिथे पाठवू. असं विभागणी केली जाते. मग तिथे हिशोबात चोख असणारा एक व्यक्ती, ज्याचं अक्षर चांगलं आहे, तो पावती फाडण्याकरता वेळेत येणारा कार्यकर्ता पाहिजे. 5 वाजता ठरवलं आहे आणि आला डुलत 7 वाजता तो उपयोग काय, कुठच्या दिशेला गेलेत सगळे शोधत नंतर मग लोक ॲड होत जातात, तो वेगळा भाग. पण देणगी देणारा कधी कधी तुम्हाला पाणी पण विचारतो, पाणी प्यायलास का, थकलायस, चहा पाणी, ओळखीचं असेल. बऱ्याच वेळेला तो झापतो, अरे काय तो कार्यक्रम ठेवलेत यार, मला नाही आवडलं. मग तो अधिकाराने झापत असतो. पूर्वी मी तो प्रकार बघितला की जे 10 दिवस कार्यक्रम चालायचे, मग हा कार्यक्रम आम्हाला आवडला नाही असं आवर्जून सांगायचे. आणि काही ठिकाणी कौतुक पण झाले, खूप आवडले, गेल्या वर्षी खूप चांगले झाले कार्यक्रम. मग ही गेल्या वर्षीची देणगीची आठवण करून दिली तर ते पण समोरनं कार्यक्रमाची आठवण करून देतात. इकडनं हळूचकन बॉलिंग, साहेब महागाई झाली, थोडी जरा एक्स्ट्रा वाढीव देणगी द्या ना, परंतु विनंती. मग त्या मागण्याच्या पद्धतीवरनं साधारणतः ठीक आहे 50 आहे, आता 60 रुपये द्यायचं, अशी इथून पण छोटी फिल्डिंग लावत काही जण उदार असतात. मग 50 ठीक आहे, यावेळेला 100 दे. कार्यकर्त्यांमध्ये एकदम आनंद, वा जाम काहीतरी लूट घेतलेली. असं सुरतेवरनं कसं महाराजांनी लूट आणली, तसं याच्याकडनं 50-100 आणली तरी लूट वाटते. पण खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा एक प्रकारची स्पर्धा वाढली. कारण का गणेशोत्सव गल्ली गल्ली झाले. एकेकाळी एका गणेशोत्सव करता खूप मोठी एरिया असायची, एरिया छोटी झाली, पण बाजूला पण गणेशोत्सव आला, तो पण वर्गणी गोळा करतो, हाही वर्गणी गोळा करते. आणि स्पर्धा वाढली असताना देणगीदार आणि कार्यकर्ता टिकवणं हीच एक फार त्रासाची आणि ती कटकटीची गोष्ट झाली. मला आठवतं खो खो करता, मी ज्या खेळाकरताचा आहे त्या खो खो करता सहभाग निधी करता ज्येष्ठ पत्रकार व्ही करमरकर यांनी निधी गोळा केलेला होता. आणि त्यावेळेची मला अगदी आठवण आहे की पावती पुस्तकं घेऊन फिरायचे ते. आणि त्यांना कसं काय बरोबर आम्ही दिसायचोच, हे दिसले की हाक मारायचे, अरुण इकडे. मग अगोदरच्या पावतीचा हिशोब विचारायचे, जसं काय आपण पावत्या घेऊनच खिशात घेऊन फिरतोय, काय झालं, किती दिल्यात,
त्यानं म्हटलं 8 गेला. अरे मही नवीन घे ना अजून एक. खो खो करतात आहे. अजून एक पावती पुस्तक येतं. त्यांचे किती पावती पुस्तकं संपवले त्याला काही हिशोब नाही. पण एक त्या व्यक्तीला असं एकच ध्यास घेऊन ते गोळा करणं, मागे लागून गोळा करणं आणि ते केलं त्या व्यक्तीने. वन मॅन शो सारखा निधी गोळा करून दिला मुंबई खो खो संघटनेला, जो सहभाग निधी म्हणून ओळखला जातो. करमरकरांचं खरंच कौतुक आहे. पण बऱ्याच वेळेला असं व्हायचं की करमरक इकडनं येतो, रस्ता फुटपाट आपण या साईडला चालूया बाबा, कधी हाक मारेल आणि किती प्रयत्न केला तर चुकवता येत नाही, तो वेगळा भाग. पण प्रयत्न तरी केला जायचा. पण आज एक नक्की आहे की निस्वार्थपणे असे कार्यकर्ते भेटणं फार अवघड झालं. लोक विचार करतात मी एवढा फिरणार, कष्ट करणार, मला किती. म्हणजे निस्वार्थ कार्यकर्ते हा प्रकारच लोप पालत चालला. संत रामदासांच्या या शिकवणीमध्ये माधुकरी मागणारे 5 घरातच माधुकरी मागायचे. भिक्षांदेही म्हटल्यानंतर फक्त 5 घरात, 6वं घर नाही. 5 घरं देणारी नाही, 5 घरच. जर 5 घरामध्ये काही नाही मिळालं तर तसंच परत यायचं, उपाशी पोटी राहायचं. दुसऱ्या दिवशी तुमच्या पोटातनं आर्तस्वर येईल. तुम्ही जर खरे असाल, तुमच्या आवाजामध्ये एक धार असेल, तर तुम्हाला कोणतरी येऊन सहज दीक्षा घालेल. पूर्वी माधुकरी मागायचे विद्यार्थी असायचे. रत्नागिरीमधनं बरेचसे विद्यार्थी, मनोहर जोशी हे माधुकरी मागून शिक्षण पूर्ण केलेला आज लोकसभेचा सभापती होता. माधुकरी मागितली जायची आणि विद्यार्थी आल्यानंतर माधुकरी मागायला अगदी सहजगत्या त्या मुलाला 2 पैसे दिले जायचे किंवा त्याला खाण्याचं दिलं जायचं. हे मला आठवतं, कारण माझ्या घरी त्या काळी सुद्धा पोपटलाल बिल्डिंगमध्ये माधुकरी मागायला मुलं यायची. आज नाही, आज कुठेही येत नाही. पूर्वी निधी गोळा करण्याकरता ऑर्केस्ट्रा लावायला जायचा, नाटकं लावली जायची. नाटकं आणि ऑर्केस्ट्रा करता पावती छापून मग त्यातनं निधी गोळा केला जायचा. आज फार कमी संस्था राहिल्यात की ज्या संस्था त्यांच्या जीवावरती, त्यांच्या नावाच्या जीवावरती देणग्या छापू शकतील पावती पुस्तकाच्या आणि मागू शकतील. लोकांपर्यंत जाण्याकरता त्या संस्थेचं पण नाव तेवढं मोठं असावं लागतं, त्यात दम असावा लागतो. हा एक भाग. आणि त्याच्याकडे एक फलटण पाहिजे ना. शेवटी नुसत्या पावत्या छापून उपयोग काय, त्याच्याकडे फलटण पाहिजे. कार्यकर्त्यांची फौज पाहिजे, निस्वार्थीपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्यांची फौज पाहिजे. अशा लायकीच्या संस्था हळूहळू कमी होत चालल्या. हा दुर्दैवी भाग आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशा लष्कराच्या भाकऱ्या भाजायला माणसांकडे आजकाल वेळच नाही. त्याला त्याचा जीव, त्याचं जे काय करतो तेच मोठी गोष्ट आहे. माणसं संस्थेत येतात तीच एक मोठी गोष्ट आहे, अशी मानण्याची पाळी आजकाल आलेली आहे. शांतपणे आजूबाजूला बघा, तुम्हाला कळेल. साधारणतः 50शी उलटलेली माणसं सगळीकडे पदाधिकारी दिसतील किंवा कार्यकारिणीवर दिसतील. का? तरुण मुलं कुठे गेली? मी नाही शिव्या खाणार. मी काय याच्याकरता आलोय? मी काय 2 पैसे नाही करणार. मला कोणी बोलायचं नाही काम करताना. पद्धतच बदलली. कार्यकर्ते संपत चालले. वर्गणी गोळा करणारा कार्यकर्ता अवघड आहे. आज अंटोलच्या निमित्ताने तुम्हाला ओळख करून दिली, ती एक वर्गणी गोळा करणाऱ्या कार्यकर्त्याची होती. मला वाटतं तुम्ही पण जर गोळा केलेली असेल तर तुम्हाला पण तुमच्या आठवणीत तुम्ही कशी गोळा केली ती आठवत असेल. आणि नसेल तर आता अवघड आहे हो. वर्गणी गोळा करणारा कार्यकर्ता सापडणं. थोडंफार गणेशोत्सव, नवरात्रोत्सवमुळे टिकून आहेत, पण किती वर्ष टिकतील याची मला खात्री वाटत नाही. पुढच्या अंटोळमध्ये असंच काही नवीन गिनी तिथपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद.